नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 आणि 36 ह्याच्यातील ज्या काही तरतुदी आहेत, तर या आदिवासी ज्या ग्रामपंचायती असतील म्हणजे पेसा, या ग्रामपंचायतीला लागू होतात का, किंवा या कायद्याखाली जर सरपंच उपसरपंच यांनी जर ग्रामसभा आणि मासिक सभा घेण्यामध्ये कसूर केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येईल का, या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जो काही दिलेला महत्वपूर्ण निर्णय आहे या बाबतीत उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून देणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 यातील कलम 7 आणि 36 हे जे जनरल तरतुदी आहेत या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतींना लागू आहेत. म्हणजे या कायद्यातील कलम 7 आणि 36 जर उल्लंघन झालं म्हणजे एखाद्या सरपंच उपसरपंच यांनी जर मासिक सभा आणि ग्रामसभा घेण्यामध्ये कसूर केला तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरुद्ध या कायद्यातील कलम 7 आणि 36 खाली अपात्रतेची कारवाई ही करता येते. आणि जर ते यामध्ये दोषी दिसून आले तर अशा वेळेस संबंधित जिल्हाधिकारी सरपंच आणि उपसरपंचांना पुढील काळासाठी अपात्र ठरवतात. परंतु अशाच एक स्वरूपाचं प्रकरण माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर आलं. या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की सरपंच यांनी 90 दिवसापर्यंत कोणतीही मासिक सभा कोणतीही ग्रामसभा घेतलेली नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने अशी तक्रार केली कलेक्टर साहेबांकडे की यांनी निवडणूक झाल्यापासून 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये कोणतीही मासिक सभा आणि ग्रामसभा घेतलेली नाही, म्हणून यांना अपात्र करण्यात यावे. त्या संदर्भातले सगळे पुरावे गोळा करून कलेक्टर साहेबांनी त्या सरपंचांना अपात्र केलं. त्या सरपंचाने याच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. रिट याचिकेमध्ये न्यायालयासमोर एक प्रश्न असा होता की संबंधित ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत होती. पेसा म्हणजे ज्या ग्रामपंचायती या आदिवासी गावांना लागू असतात, म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी गावं असतील तर अशा ग्रामपंचायतींना पेसा ऍक्ट खाली या ग्रामपंचायती एस्टॅब्लिश केलेल्या असतात. त्यामुळे ही ग्रामपंचायत पेसा कायद्याखाली येत असल्यामुळे याच्यातील या कायद्यातील जो काही 1959चा जो कायदा आहे महाराष्ट्र ग्रामपंचायतचा, त्याच्यातील कलम 54 नुसार पेसा ग्रामपंचायतीला कलम 7 आणि 36 म्हणजे त्या कायद्यातील कलम 7 आणि 8 याच्या तरतुदी या लागू होत नाही असं दिसून आलं. त्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की ज्यावेळेस स्पेशल ऍक्ट हा केलेला असतो त्यावेळेस स्पेशल ऍक्ट हा जनरल ऍक्टवर प्रिवेल होतो. म्हणजे 7 आणि 36 हे कलम महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतींना लागू होतं. परंतु पेसा ऍक्ट खाली ज्या ग्रामपंचायत मोडतात तर त्यांना स्पेशल ऍक्ट खाली त्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे जनरल कायद्याच्या वरती स्पेशल कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्या नेहमी प्रिवेल होतात, म्हणजे त्या नेहमी वरचढ ठरत असतात. अशा स्वरूपाचा मत त्या निर्णयामध्ये मांडलं आणि सांगितलं की पेसा ग्रामपंचायतींना जरी सरपंच उपसरपंच यांनी ग्रामसभा आणि मासिक सभा घेतलेल्या नसतील तरी देखील त्या परिस्थितीमध्ये त्या कारणामुळे संबंधित सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र करता येत नाही. अशा स्वरूपाचा महत्वपूर्ण निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिला. त्यामुळे तुमच्याकडे जर पेसा ग्रामपंचायत असेल आणि जर तुम्ही अशा सरपंचांविरुद्ध कारवाई करण्याच्या विचारात असाल तर या स्वरूपाची माहिती तुम्हाला खूप मदतपूर्ण ठरू शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.